श्री स्वामी समर्थ. आत्ताचा टॉपिक असा आहे की तुमच्या आयुष्यामध्ये आत्ता सुरू काय आहे, तुमच्या आयुष्यामध्ये आत्ता काय चाललेलं आहे, तुमची सिच्युएशन काय आहे, तुमच्या आयुष्यात काय घडत आहे, काय घडामोडी सुरू आहेत. लाईफस्टाईलच्या माध्यमातून बघायला गेलं तर तुमच्या धावपळीच्या आत्ता या रुटीनमध्ये तुमचं काय चालू आहे स्वतःला कळत नसतं, माहिती नसतं, किंवा मी पळत आहे, काम करत आहे, सगळ्या गोष्टी मॅनेज करत आहे, तरी काहीतरी सुटत आहे हातातून. असं का होत आहे? या गोष्टी सगळ्या मॅनेज करत असताना सुद्धा काहीतरी कमी पडत आहे. मी कोणत्या गोष्टीला कमी पडत आहे असा प्रश्न तुम्हाला सतत पडत असतो. त्याचा आपण आता रीडिंग घेणार आहोत की आयुष्य कोणत्या मार्गाने चाललेलं आहे, किंवा तुम्हाला काय बदल करायचा आहे का, काय निगेटिव्ह एनर्जीकडे तुमचं धाव सुरू आहे का, किंवा कोणी निगेटिव्ह एनर्जी तुमच्यावर करत आहे का, काय सुरू आहे आयुष्यामध्ये. आत्ताचा टॉपिक असा आहे की तुमच्या आयुष्यामध्ये आता काय सुरू आहे. श्री स्वामी समर्थ. आयुष्यामध्ये काय सुरू आहे. आयुष्यामध्ये काय सुरू आहे. आयुष्यामध्ये आत्ता काय सुरू आहे. खूप जणांचे सिक्रेट्स पण आहेत. चोरी छुपे सुद्धा काही गोष्टी सुरू आहेत. त्याचा आनंद घेणं सुरू आहे. काही गोष्टींमध्ये तुम्हाला आता सेलिब्रेशन सुद्धा दिसत आहे. थर्ड पार्टी सिच्युएशन ती यायला नको होती, पण ती आलेली आहे. आता तुमच्या आयुष्यामध्ये काय सुरू आहे, तुम्हाला जे माहीत नाही त्या गोष्टी होत आहेत. म्हणजे आणि कार्ड्स कसं आलं आहे बघा, इथं वरती आले ते कपल्स आहे. कपल्सच्या खाली थर्ड पार्टी आहे. म्हणजे तुमच्यामध्ये थर्ड पार्टीसुद्धा आहे, पण तुम्हाला ते नक्की माहीत नाही आहे की हे नेमकं काय होत आहे, की माझे पार्टनर माझ्यासोबत खरंच कनेक्ट आहेत का किंवा नाही आहेत का, किंवा हल्ली ते वेगळं वागत आहेत, त्याच्यामुळे त्यांचं काहीतरी रिलेशन कुठंतरी असू शकतं का, किंवा ते माझ्याशी कमी रिलेशन ठेवत आहेत, माझ्याशी कमी बोलत आहेत. काही गोष्टी बदललेल्या दिसत आहेत. त्यामुळे थर्ड पार्टी सिच्युएशन असू शकते का असा तुमचा अंदाज आहे, पण ते खरं किंवा खोटं हे तुम्हाला अजून माहीत नाही आहे. पण इथं तर दिसत आहे की थर्ड पार्टी सिच्युएशन आहे, पण ती कोण आहे हे अजून मी क्लिअर केलेलं नाही आहे. क्लिअर करून मी तुम्हाला सांगेल. यातली पण कार्ड घेते. म्हणजे दोन आलेत, असू दे, दोन्ही पण घेते. हे साईडला ठेवते. रिलीज, समजून घेणे, मी हे साईडला ठेवून देते. हे नंतर मी तुम्हाला सांगणार आहे या सगळ्याचं काय आहे. लाईफ तुमची कोणत्या मार्गाने चाललेली आहे, तुम्हाला त्याचा अंदाज आहे का, किंवा तुम्हाला ते माहीत आहे का मी आता कोणत्या परिस्थितीत आहे, कोणत्या स्टेटस माझा आत्ता सुरू आहे, किंवा माझा आता लाईफ कोणत्या दिशेने चाललेलं आहे, मी योग्य आहे का, ज्या परिस्थितीत आहे, ज्या सिच्युएशनमध्ये आहे ती माझी लाईफ सुरू आहे ती योग्य आहे का, असा जरी प्रश्न तुम्हाला जरी पडत असेल, दिवसाची सुरुवात तुमची चांगली होत असेल आणि झोपताना तुम्हाला प्रश्न पडत असेल की जे सुरू आहे ते कसं आहे, योग्य आहे की नाही, की मी जगायचं म्हणून जगत आहे, किंवा आयुष्य मिळालंय म्हणून मी फक्त श्वास घेत आहे आणि काम करत आहे, जेवत आहे, झोपत आहे, असं काही सिच्युएशन माझी आहे का, असाच तुम्हाला प्रश्न पडत आहे.
पण हे खरं आहे की तुम्हाला प्रश्न पडत आहे, याचा प्रश्न पडत असेल तर नक्कीच ही रीडिंग तुमच्यासाठी कदाचित परमेश्वराने सुद्धा तुम्हाला दिली असेल की तुम्हाला हे कळावं की लाईफ कोणत्या दिशेने चाललेली आहे, योग्य आहे की अयोग्य आहे, किंवा काय गोष्टी तुम्हाला बदलायच्या आहेत. श्री स्वामी समर्थ. मी आता एनर्जी तुम्हाला सांगते. पहिली तर अशी एनर्जी आहे की तुमच्या आयुष्यामधली एनर्जी तुम्ही अति लीडरशिप करणे किंवा एखाद्या बॉससारखं बिहेव करणं हे कमी केलं पाहिजे. तुमचं तिथं जास्त ओव्हर रिॲक्ट होत आहे आणि एखाद्याला कमीपणा देणे, एखाद्याला कमी समजणे असं सुद्धा तुम्ही करत आहात. ते ओव्हर थिंकिंग त्या बाबतीत तुमची नाही पाहिजे. समान व्यक्ती जरी आपल्यापेक्षा लहान किंवा आपल्यापेक्षा गरीब जरी व्यक्ती असला तरी आपल्या समानच त्याला मानायला शिका. तिथं तुमचा बॅलन्स चुकत आहे, ते गोष्ट तुम्हाला मॅनेज केली पाहिजे. अजून असं आहे की कामाच्या ठिकाणी असू दे, घरी असू दे, लहान लेकरं जरी घरी असतील किंवा कामाच्या ठिकाणी कोणी नवीन जॉईन झालेली व्यक्ती असतील किंवा आजूबाजूला तुमच्या कोणी वयस्कर लोक भेटू देत किंवा तरुण व्यक्ती भेटू देत, लेडीज भेटू दे, जेंट्स भेटू दे, यांच्याशी रिस्पेक्ट ठेवून बोलणे. स्वतःच्या मनावरती एक संस्कारी व्यक्ती जसा बोलत असतो किंवा आपल्यावर वाईट संस्कार झालेले नाही आहेत, आपल्या आईवडिलांनी आपल्यावर चांगले संस्कार केलेले आहेत, आपण आपली मर्यादा विसरणार नाही आहे याचं भान ठेवून आपण समोरच्याशी बोलायचं आहे, जेणेकरून त्याचा रिप्लाय भविष्यात तुम्हाला चुकीचा आला नाही पाहिजे, तुम्हाला कोणतं त्या गोष्टीचा त्रास झाला नाही पाहिजे. म्हणतो ना आपण आज केले की उद्या फेडावं लागतं, तसंच आहे. 10तली एखादी गोष्ट आपल्यावर कर्माच्या निमित्ताने परत फिरत असते. ती कर्म तुमच्याकडे परत फिरू नयेत किंवा हे असतं, हे एक बोट जरी तुमच्याकडे असले तरी बाकीचे बोटही माझ्याकडे आहेत. त्यामुळे मी तुम्हाला आधी बोलताना मी विचार करायचा आहे की मी तुम्हाला काय बोलायचं आहे, चुकीचं बोलायचं आहे की चांगला सल्ला द्यायचा आहे. जर मी हा बोट तुमच्याकडे केला आणि मी तुम्हाला चांगला सल्ला जर दिला तर त्याच्या बदलाला जे मिळणार आहे ते मला चांगली ऊर्जा मिळणार आहे. जर मी तुम्हाला वाईट नकारात्मक ऊर्जा दिली तर ती वाईट नकारात्मक ऊर्जा माझ्याकडे येणार आहे. हे तुम्हाला शिकायचं आहे. हा बॅलन्स तुम्हाला करणं गरजेचं आहे. अजून अशी एनर्जी आहे की लव्ह लाईफसाठी कोणती तरी एनर्जी तुमच्याकडे येत आहे आणि ती खूप पॉझिटिव्ह आहे तुमच्यासाठी. ज्या मार्गाने चाललेला आहात, ज्या काही गोष्टी तुमच्या सुरू आहेत त्या योग्य आहेत. पण 2 सिच्युएशन आहेत त्यामध्ये. यंग लोकांसाठी, यंग मुलांसाठी, यंग मुलींसाठी ज्या आता तरुण वयाच्या आहेत त्यांच्यासाठी हे योग्य आहे किंवा त्यांच्यासाठी जे चोरी छुपे आता त्यांचं सुरू आहे किंवा त्यांचं नजरेचा खेळ जो आहे, जो सुरू आहे तो प्रेमामध्ये बदलण्याची शक्यता आहे आणि त्याला यश मिळताना दिसत आहे. त्या दोघांमध्ये एकमेकांना समान बॅलन्स होताना दिसत आहे. दोघं एकमेकांशी चांगल्या पद्धतीने कनेक्ट होताना दिसत आहेत. दोघांचं प्रेम अतिशय खूप छान आहे. पण मी अजून एक गोष्ट इथे सांगते की अनैतिक संबंध ठेवणे किंवा लग्न झालेलं असताना सुद्धा तिसरीकडे व्यक्ती आवडलेली असेल तर हे धोकादायक दिसत आहे. याच्यातून तुम्हाला नुकसान होण्याचं दिसत आहे, पैशाकडून नुकसान होताना दिसत आहे किंवा समोरचा व्यक्ती तुम्हाला फसवून जाईल याची लक्षणं जास्त आहेत किंवा तुम्हाला अशा रिलेशनमध्ये तुम्ही अशा बॉन्डिंगमध्ये एका गोष्टीमध्ये तुम्ही ह्या अशा अडकणार की त्यामुळे तुम्हाला पैसा खर्च करावा लागणार, तेव्हा कुठं हे प्रकरण मिटणार, अशी सिच्युएशन होऊ शकते. त्यामुळे ह्या गोष्टीमध्ये तुम्ही आत्ता तरी पडू नका. तुम्ही थोड्या दिवस ह्या गोष्टीपासून लांब राहिलेलं बरं आहे. जे मला इथं एनर्जी दिसत आहे तेच मी तुम्हाला सांगणार आणि एकदम क्लिअर सांगणार जेणेकरून तुम्हाला समजावं. क्लिअर एनर्जी तुमच्यापर्यंत पोचावी. खूप इंग्लिश पण मला जास्त बोलता येत नाही आहे. जितकं क्लिअर मराठीमध्ये बोलता येईल तेवढं मी मराठीमध्ये बोलून तुम्हाला एनर्जी माझी सांगण्याचा मी प्रयत्न नक्की करेन. श्री स्वामी समर्थ.
अजून एक एनर्जी आहे, ज्या लोकांना किंवा ज्या पती पत्नी आहेत त्यांच्यासाठी आहे, त्यांच्या नात्यामध्ये थर्ड पार्टी सिच्युएशन आहे किंवा नाही याचा तुम्हाला शंका आहे. याची तुम्हाला कुठेतरी मनात खंत आहे की ही थर्ड पार्टी सिच्युएशन असू शकते का, माझे पार्टनर कुठंतरी बिझी असू शकतात का, त्यांचं कुठंतरी असू शकतं का, असा असा तुमचा अंदाज आहे की मला पहिल्यासारखा वेळ देत नाही आहेत, माझ्याशी पहिल्यासारखं बोलत नाही आहेत, माझ्या पार्टनरचं काहीतरी वागणं बदललेलं आहे, माझ्या पार्टनरचं वागणं बदललेलं आहे आणि ही थर्ड पार्टी सिच्युएशन आहे ती खरी आहे का, आपण बघूयात. हो किंवा नाही. श्री स्वामी समर्थ. मी एकच कार्ड घेणार आहे. यस येईल किंवा नो येईल, मनानच पडलेलं आहे तेच घेऊयात. त्याला यायचं होतं तेच आलेलं आहे. यस, थर्ड पार्टीची डील सुरू आहे. नक्कीच आहे, थर्ड पार्टीची डील आहे. यसचं कार्ड आलेलं आहे. यस आहे. मनानंच कार्ड ते खाली पडलेलं आहे. त्या कार्ड एकच पडलेलं, एकच मी घेणार होते, एकच पडलं आणि तेच मी घेतलेलं आहे. यस आहे. तुम्हाला जी शंका आहे ती खरी आहे, बरोबर आहे. यस आहे. मी तुम्हाला या कार्डचं हे करून दे. आणि जर यासाठी तुम्हाला पर्सनल रीडिंग घ्यायची असेल, कारण असा गैरसमज करून घेऊ नका की 2 दिवस झाले भांडण झालं घरात आणि हे ताईंनी रीडिंग सांगितली आणि खरंच माझ्या नवऱ्याचं किंवा माझ्या बायकोचं कुठंतरी असेल, असं तुम्ही करू नका प्लीज. मी हात जोडून रिक्वेस्ट करते, तुम्हाला पर्सनल रीडिंग घ्या, तुमची एनर्जी चेक करा, जेणेकरून कन्फर्म असल्याशिवाय कोणताही निर्णय, कोणताही डिसिजन तुम्ही घेऊ नका. किरकोळ वादविवाद घरात होत असतात, प्रत्येकाच्या घरात तेच असतं, त्यामुळे इतकं सिरियस होणं काही गरजेचं नसतं. जर थर्ड पार्टी सिच्युएशन असेल तर ती एनर्जी चेक करा आधी आणि नंतर मग त्याच्यावर डिसिजन घ्या. पण प्रत्येकासाठी ही एनर्जी नसते, ज्यांची खरंच ही एनर्जी आहे त्यांनी तुम्ही एनर्जी चेक करून घ्या. ही सगळ्यांसाठी आहे. यूट्यूबवरती सगळेजण बघत असतात या एनर्जीजला, त्यामुळे प्रत्येकाला ही एनर्जी, कुणाचीही एनर्जी येऊ शकते इथं. श्री स्वामी समर्थ. अजून असं आहे की तुम्ही तुमचा पार्टनर तुमच्याशी कनेक्ट नाही आहे, बोलत नाही आहे, ब्लॉक केलेले आहे, मेसेज करत नाही आहे, तुम्हाला रिस्पॉन्स देत नाही आहे, इंस्टावरती रिस्पॉन्स देत नाही आहे, व्हॉट्सअपवरती रिस्पॉन्स देत नाही आहे, दुसऱ्या कुठल्याही ID वरून किंवा नंबरवरून तुम्ही मेसेज केला, कॉल केला तरी रिसीव करत नाही आहे, ह्याचं टेन्शन तुम्हाला खूप होतं. तुम्ही रात्रीचं झोपत नव्हता, तुम्हाला उदास वाटत होतं, निराश फील होत होतं. ती व्यक्ती का माझ्याशी बोलत नाही आहे, मी त्याच्यासाठी, त्या व्यक्तीसाठी इतकं माझं सगळं सोडलं, माझं सगळं व्यर्थ घालवलं, ती व्यक्ती माझ्याशी आता बोलत नाही आहे, याचं तुम्हाला खूप दुःख आत्ता आहे. पण लवकरच ती परिस्थिती बदलताना दिसत आहे. ज्या मार्गावर तुम्ही आता आहात तो मार्ग जरी आत्ता खचलेला असला तरी भविष्यात तो जाऊन एक सेलिब्रेशन होताना दिसत आहे. तुमच्या आयुष्यामध्ये ती व्यक्ती परत येताना दिसत आहे. पण यामध्ये तुम्हाला ओव्हर थिंकिंग नाही करायची आहे. ज्या गोष्टी आता तुम्ही बॅलन्स करून आहात त्या गोष्टींचा बॅलन्स जसा आता आहे तसाच ठेवायचा आहे. तुम्हाला त्या व्यक्तीशी कॉन्टॅक्ट न करता आत्ता ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही आहात तसंच तुम्हाला आता राहायचं आहे. तुम्ही त्या व्यक्तीला स्वतःहून कॉन्टॅक्ट जर केला तर ती व्यक्ती रिप्लाय तुम्हाला देणार नाही आहे. कुठून पण तुम्ही मेसेज केला किंवा काहीही केलं तरी ती रिस्पॉन्स देणार नाही आहे. स्वतःहून ती व्यक्ती तुमच्याकडे येणार आहे. येणाऱ्या 3 आठवड्यामध्ये ती व्यक्ती तुमच्याकडे येताना दिसत आहे. सेलिब्रेशन तुमच्या आयुष्यामध्ये आहे. कॉंग्रॅच्युलेशन. श्री स्वामी समर्थ. अजून असं आहे की पैशा रिलेटेड आहे हे. पैशाकडून काही प्रॉब्लेम्स तुमचे होते, काही गोष्टी कंप्लीट होत नव्हत्या, काही गोष्टींमध्ये तुम्हाला सक्सेस मिळत नव्हतं, जॉबच्या ठिकाणी काही सक्सेस मिळत नसेल कधी. मला असं वाटत आहे की तुम्हाला यामध्ये पोस्ट जी असते, वरची पोस्ट जी मिळायची असते ती मिळताना दिसत आहे. तुमचं कंप्लीट काम होताना दिसत आहे. कोणतं तरी प्रोजेक्ट तुम्ही जर हातामध्ये घेतला असेल ते सुद्धा कंप्लीट होताना दिसत आहे. त्याच्यातून तुम्हाला चांगला फायदासुद्धा मिळताना दिसत आहे.
सगळं क्लिअर दिसत आहे, पण त्यासाठी तुम्ही आता खूप डिस्टर्ब आहे, टेन्शनमध्ये आहे. हे काम होईल का नाही आहे याचा तुम्हाला अजूनही खात्री नाही आहे, 100% विश्वास नाही आहे, पण हे भविष्यात जाताना ते नक्की होताना दिसत आहे. याचा रिझल्ट 100% तुमच्या बाजूने असणार आहे. यासाठी सुद्धा तुम्हाला अभिनंदन, कारण हे सगळं काम तुमच्या मनासारखं होताना दिसत आहे. अजून यासाठी सल्ला मी देत आहे. 3 4 1 2 3 4 5 कार्ड्स आहेत. यातून तुमच्यासाठी गायडन्स काय आहे, या सगळ्यासाठी तुमच्या लाईफमध्ये आत्ता काय सुरू आहे हे सगळं मी तुम्हाला सांगितलं. पण गायडन्स काय आहे, तुम्हाला काय गोष्टी फॉलो करायच्या आहेत ते मी तुम्हाला आता सांगणार आहे. पहिलं मेसेज असा आहे, रिलीज व्हा. स्वतःची एनर्जी रिलीज करा, स्वतःच्या फिलिंग्स रिलीज करा. व्यायाम करतो आपण, त्यासाठी ते सूर्यनमस्कार असतो, स्वतः मेडिटेशन करतो, अजून काही गोष्टी जास्त स्वतःशी फील होईल, स्वतः एक एनर्जीमध्ये तुम्ही डीपमध्ये जाऊन एनर्जीमध्ये येत असाल, अशा गोष्टी सगळ्या करायच्या आहेत, जेणेकरून तुमच्या एनर्जीज रिलीज झाल्या पाहिजेत. अंतर्मनातल्या ज्या एनर्जीज आहेत त्या पूर्णपणे रिलीज झाल्या पाहिजेत. म्हणजे तुमची एनर्जी आणि तुमचा स्वभाव, तुमचे कार्य हे सगळं एकवटून जेव्हा येईल, तेव्हा तुम्हाला म्हणजे तुम्हाला कळेल की हां, मी जे करत आहे ते योग्य आहे, योग्य मार्गाने चाललेलो आहे. मला हे परमेश्वर गायडन्स देत आहे, माझा मार्ग चुकीचा नाही आहे, हे तुम्हाला नक्की फील होईल. जेव्हा तुम्ही अंतर्मनातून अंतरशक्ती, जेव्हा मनाची ऊर्जा जेव्हा जागी होईल, तेव्हा तुम्ही हे सगळं करू शकाल. अजून एक संदेश असा आहे, वातावरणावर ध्यान देणं गरजेचे आहे. वातावरण जे आहे तुमचं, त्याच्यावर तुम्हाला लक्ष देणं किंवा त्या गोष्टी फील करणं, जास्त नॅचरली वातावरणात जाणे, नॅचरली ठिकाणी जाऊन स्वतःला थोडा वेळ बसून किंवा निसर्गाच्या ठिकाणी गेल्यावर स्वतः मनाची थोडीशी फ्री होतो आपण, तसं काहीतरी करायचं आहे तुम्हाला, जेणेकरून तुमच्या मनावर जे धडपण आलेलं आहे, डिप्रेशन आलेलं आहे, ते कमी होऊन जाईल, एनर्जी थोडीशी चेंज होऊन जाईल. तुमच्या भावना समजून घ्या. तुमच्या भावनांना समजून घेणं तुम्हाला गरजेचं आहे. भावना तुमच्या तुम्ही नाही जपल्या तर कोण जपणार आहे. आपण आपल्या स्वतःची भावना जपणं गरजेचं आहे. मला काय वाटत आहे, मला काय करायचं आहे, मला काय गरजेचं आहे, माझं काय दुखत आहे, माझं डोकं दुखत आहे, मला पाणी प्यायचं आहे, मला जेवायचं आहे, हे सगळ्या गोष्टीचा अभ्यास तुम्ही स्वतः केला पाहिजे. मला आता झोप नाही, मला दिवसभर झोप नाही आहे, मला आता झोपायचं आहे, मला हवी तेवढी झोप माझ्या शरीराला द्यायची आहे, अशी काळजी तुम्हाला तुमच्या स्वतःची घ्यायची आहे. श्री स्वामी समर्थ. हे पण तेच मेसेज आहे. स्वतःवर गर्व करा, स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या फिलिंग्सचा गर्व करा की मी एक चांगला विचार करतेला व्यक्ती आहे, मी चांगला विचार करणारा, एक चांगला व्यक्तिमत्व जगणारा पर्सन आहे. मला या जगाशी काही देणं घेणं नाही आहे. जे मी जगत आहे ते खूप छान आहे, ते परमेश्वराने मला दिलेलं आहे आणि मी माझं आयुष्य खूप छान जगत आहे. मला कुणाच्या सल्ल्याची किंवा कुणी जरी टोमणे दिले किंवा मला त्रास देण्याचा प्रयत्न केला तरी मला त्याचं काहीसुद्धा फरक पडत नाही आहे. मी माझ्या आयुष्यात खूप सुखी आहे आणि भविष्यातसुद्धा यापेक्षा जास्त सुखी होणार आहे. ही एनर्जी तुमची हवी आहे, तरच तुमची पुढं ज्या काही गोष्टी होणार आहेत त्या सक्सेस होताना लवकरात लवकर दिसतील. ही एनर्जी तुमची आहे आणि तुमचा मार्ग जो सांगितलेला आहे तसा आहे. थर्ड पार्टी सिच्युएशनचं आहे ते जरा तुम्ही क्लिअरिफाय करून घ्या. प्रत्येकाची एनर्जी वेगळी असते, जन्मतारखेवरून असते आणि नावावरून असते. त्यांची एनर्जी द्यावी लागते, त्यावर त्यांची खरी एनर्जी काय आहे ती डिटेल्स निघतात. तुम्हाला जर यावर रीडिंग हवी असेल तर तुम्ही माझ्या नंबरवरती मला DM करा आणि माझ्याकडून तुमची परफेक्ट एनर्जी काय आहे हे तुम्ही घेऊ शकता. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव.